मुंबई गोवा महामार्ग या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू होऊन 12 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय। मात्र त्यानंतर अनेक रस्ते पूर्ण झाले असतील, पण हा रस्ता काही अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाहीये। अगदी प्रत्येक गणेशोत्सवाच्या अगोदर या महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं, तात्पुरती मलमपट्टी केली जाते। मुंबई गोवा महामार्गावरच्या याच खड्ड्यांमधून प्रवास करताना कोकणमधल्या प्रवाशांची मात्र अक्षरशः हाडं खिळखिळी होत आहेत। या मार्गावर आत्ताही या गणेशोत्सवाची परिस्थिती काहीही वेगळी नाहीये आणि म्हणूनच एबीपी माझानं कोकणवासियांची व्यथा समोर आणली आहे। बघूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट। मुंबई ते गोवा होणार केव्हा माझाची खड्डे यात्रा। विघ्नहर्त्याच्या दर्शनाला तुम्ही कोकणात निघाले असाल तर त्याआधीच म्हणजेच या रस्त्यावर इतकी विघ्न आहेत की त्या विघ्नांचा सामना आधी तुम्हाला करावा लागेल। मी सध्या पळसपे फाट्याला आहे। इथूनच मुंबई गोवा हायवे सुरू होतो। पनवेलवरून, मुंबईतून, नवी मुंबईतून, ठाण्यातून तुम्ही जर येत असाल, पुण्यावरून जरी तुम्ही येत असाल तरी तुम्हाला याच रस्त्याने पुढे कोकणात जायचं आहे आणि याच फाट्यावर हे मोठे मोठे खड्डे तुमची वाट बघतायत। पळसपेवरून खड्डे चुकून मी पुढे निघालो। जायचं आहे मला कोकणात विघ्नहर्त्यासाठी, पण विघ्न काही संपत नाही आहेत। गाडी 3ऱ्या गिअरवरून 4थ्या गिअरवर टाकणं इतक्यात हे परत खड्डे मला मिळाले। गाडी पुढे कशी जाणार? कारण की या खड्ड्यातून जर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला गाडी ही पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरलाच ठेवावी लागेल। एक गोष्ट चांगली आहे की इथे पेवर ब्लॉक्स आणलेत, काही माणसं काम करतात। आता हे कोणत्या कंपनीचे आहेत किंवा काय काम करतात ते आपण विचारूया, बघूया ह्याला विचारून। खड्डे भरताय? हाँ, खड्डे भर रहे हैं। नहीं लेवल कर रहे हैं। लेवल करताय? हाँ। हे किती दिवस राहील? आता एकदा समजा हे खड्डे भरले, लेवल केली, किती दिवस तसं राहील, व्यवस्थित राहू शकतो? 5 दिन। 5 दिन रहेगा सिर्फ? सिर्फ 5 दिन। पळसपे फाट्यापासून मी आता वडखळपर्यंत आलो आहे। वडखळकडे जाणारा रस्ता जो आहे तो वेगळा आहे आणि वडखळ नाक्यावरून सुदैवाने आता आपल्याला जावं लागत नाही आणि याचं कारण म्हणजे हा एक नवीन रस्ता बनवला आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात हा वडखळ हा जो रस्ता आहे तो आपण क्रॉस करून डायरेक्ट वडखळ नाक्याच्या पुढे उतरतो। वडखळचा नाका जरी आपण बायपास केला असला तरी हा जो नवीन रस्ता बनवला आहे, जो मला थोड्या वेळापूर्वी चांगला वाटत होता, त्या रस्त्याची ही अवस्था बघा। वडखळच्या नाक्याला जरी आपल्याला त्रास होत असला तर देखील तिथून आपण जात होतो इतके वर्ष। त्यानंतर हा नवीन बनवण्यात आलेला हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे गणपतीला जाताना, तुम्ही कोकणात जाताना देखील तुम्हाला हे खड्डे लागणार आणि कोकणातून येताना ते बघा त्या बाजूला खड्डे बुजवायचं काम चालू आहे। हे खड्डे बुजवण्यासाठी दगड माती वापरतात। अशी दगड माती आहे, हे दगड आहेत, माती आहे बघा, दगड माती आहे। पळसपेपासून ते इंदापूरचा हा जो पहिला टप्पा होता, त्याचं सगळ्यात पहिलं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, तेच कॉन्ट्रॅक्ट आणि तोच रस्ता अजूनही अर्धवट आहे। माझ्या मागे तुम्हाला 2 रस्ते दिसत आहेत, बरोबर? एक रस्ता जायचा रस्ता आहे जो कोकणात जातो, एक रस्ता यायचा रस्ता आहे जो कोकणातून मुंबईला जातो। पण जर आपण इथून जर फिरलात माझ्याबरोबर, असा हा पूर्ण कॅमेरा आपण फिरवूया। इथे खड्डे आहेत, खड्डे वगैरे आता ह्या क्षुल्लक गोष्टी वाटतात मला, पण इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे डायव्हर्जन दिलं आहे बघा। हे पत्रे लावलेत, हे साधे पत्रे आहेत। या पत्रांवर कुठे लाईट नाही आहे, कुठे रेडियम नाही आहे, काहीच दिलं नाही। पण पुढे मात्र एकच रस्ता आहे, म्हणजे या 4 पदरी रस्त्याचा पुढे दुपदरी रस्ता होतोय।
काहीच काम झालेलं नाही रस्त्याचं. सगळीकडे नुसते खड्डेच खड्डे. दररोज प्रवास करतो. गाडीचे सगळे पार्ट डिले झालेत आणि माणसांच्या कमरा मोडून निघाल्यात. मी एका ठिकाणी आहे, याला म्हणतात नागोठणे. या ठिकाणी जो रस्ता आहे त्यावर आपल्याला 3 वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. त्याच्यावरून तुम्हाला देखील हा प्रश्न पडेल. समोर जर तुम्ही पाहिलात तर 2 लेनचा रस्ता येताना दिसतोय, जो गोव्याच्या बाजूने म्हणजे कोकणातून मुंबईकडे जाणारा रस्ता आहे. 2 लेनचा रस्ता मध्येच 4 लेनचा झाला आहे. हा कसा झाला, तिथे काय डायव्हर्जन आहे काहीच दिलं नाही आहे, मध्ये दुभाजक देखील नाही आहे. आता दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूने एका दिशेने ट्रक जात आहेत. हाच रस्ता पुढे पुढे जर आपण आलो तर इथे मध्ये देखील एक मोठा पॅच आहे. या पॅचच्या इथे देखील दुभाजक नाही आहे किंवा काही साईन बोर्ड नाही आहे. याहीपेक्षा खतरनाक आणि जगातली सगळ्यात वेगळी गोष्ट असेल ती म्हणजे पुढे जर तुम्ही बघितलात तर जो मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे तो वरती आहे, पण जो मुंबईकडून येणारा रस्ता आहे तो अचानक खाली दबला गेला आहे. याचं कारण काय आहे काहीच माहिती नाही. मुंबई गोवा महामार्गावर 80 किलोमीटर प्रति तासाचं लिमिट आहे. तसे बोर्ड पण लागलेले आहेत, पण ज्यावेळी असे बोर्ड असतील त्यावेळी रस्ता कसा असायला हवा, तर याच्या बरोबर उलटा रस्ता याच ठिकाणी बघायला मिळतोय. हा दोन्ही बाजूचा रस्ता तुम्ही बघू शकता. मुंबई गोवा महामार्ग हा महामार्ग आहे का असा प्रश्न पडेल, कारण की हा नागोठणे आणि वाकडच्या मधला पाटणसाई हे जे गाव आहे त्यामधला हा पॅच आहे. हा पॅच जवळजवळ 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरचा आहे, जो संपूर्ण पॅच हा वाहून गेला आहे. तुम्हाला माहिती आहे का मी सध्या कुठे चालतोय? मी एका ब्रिजच्या बरोबर मध्ये चालतोय. तुम्हाला ब्रिज दिसत नाही आहे? अरे हा काय ब्रिज आहे माझ्या आजूबाजूला? हा काय, हे बघा हा ब्रिज आहे. गमतीचा भाग जर बाजूला ठेवला तर इथे एक ब्रिज असायला हवा होता. हा ब्रिज बांधलाच गेला नाही आहे. 7-8 वर्ष झाली ह्याचा काम चालू आहे. फक्त खड्डे भरतात. आता एवढे खड्डे पडले आहे की माणूस 1 ते 1.5 फुटाचे मध्ये खड्डे पडले. हा सर्व्हिस रोड बघाल तर पुरा खड्डेमय आहे. मध्ये तर एक एवढा मोठा खड्डा पडला आहे की 7 ते 8 फूट माणूस खाली जाईल त्याच्यात. ब्रिज आहे ते 2 ते 3 वर्षापूर्वीच व्हायला पाहिला होता. आणि रस्त्याची परिस्थिती अशी आहे की लोक इथं जे जातात त्यांचे ॲक्सिडेंट हा 100% होणं म्हणजे होणंच आहे. हा माणूस आता खड्ड्याच्या आतमध्ये जातोय तर बघा केवढा मोठा खड्डा. तर यातून एखादी गाडी जर गेली तर ती बाहेर तरी निघेल का? म्हणजे 4 चाकी गाडी तरी निघेल एखाद वेळेस, पण बाईक किंवा एखादा माणूस जरी पडला तरी त्याला खूप लागेल. मुंबईपासून माझा प्रवास सुरू झाला आणि मी आता पोलादपूरपर्यंत पोचलो आहे. सगळ्यात चांगला रस्ता जर कोणत्या टप्प्यात असेल तर तो याच टप्प्यात आहे. वीर ते पोलादपूर हा जो एक टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये रोड अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा हा रोड आहे आणि गाड्या सुस्साट यावर पळतात. माझी गाडी देखील अत्यंत चांगल्या वेगात आणि व्यवस्थित इथपर्यंत पोचली आहे. आपण सध्या खेड रेल्वे स्टेशनच्या वर असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या ब्रिजवर आहोत. या ब्रिजवर अजूनही 2 लेनचाच रस्ता आहे, त्यामुळे इथे गणपती ज्यावेळी चाकरमानी येतील त्यावेळी 100% ट्रॅफिक जाम होणार आहे. याचं कारण जर तुम्ही पाहिलात बाजूलाच एक अर्धवट बनलेला ब्रिज आहे, जो ब्रिज गेल्या अनेक वर्षापासून असाच आहे. तो ब्रिज जर झाला तर इथलं जे ट्रॅफिक आहे ते 2 ठिकाणी विभागण्यात येईल, पण अजून असं झालं नाही आहे. याचं कारण म्हणजे कल्याण टोलवेज
हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडे हा संपूर्ण रस्ता आहे आणि त्याच्याच अखत्यारीमध्ये ह्याचं बांधकाम सुरू होतं. मात्र इथलं डिझाईन फायनलाइज झालं नाही आहे असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि हे डिझाईन फायनलाइज न झाल्यामुळेच अजूनही हा रस्ता रखडलेला आहे. अर्धवट ब्रिज बांधून ठेवला आहे. अहो एक जरी पाऊस जरी थोडका जरी पडला तरी भरपूर खड्डे लगेच म्हणजे हे होतात. हे जरा कुठे काम करतात लगेच हे होतं. कमरेला म्हणजे आता गणपतीचे सण येत आहेत, कमरेला जाम त्रास म्हणजे हे होतं लय त्रास. हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत एकाच ठिकाणचा रस्ता बनवण्यासाठी, तो म्हणजे परशुराम घाटातला. परशुराम घाट हा मुंबई गोवा हायवेवरचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मृत्यूचा सापळा बनलेला हा घाट आहे. सध्या याच घाटामध्ये मी आहे. आपण प्रवास करत करत पुढे आलो आहे आणि परशुराम घाटात पोचलो आहे. माझ्या मागची परिस्थिती जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हणतो आहे, हा घाट मृत्यूचा सापळा का आहे. सध्या तरी या घाटाच्या चौपदरीकरणाचं काम हे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे. यातलं अर्धं जे काम आहे ते काम कल्याण टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड आणि अर्धं काम जे आहे ते ईगल या कंपनीकडे आहे. मात्र इतक्या वर्षांपासून काम सुरू आहे. कोकणात प्रवास करत असताना कोकणवासियांची सगळ्यात जवळची कोण असेल तर ती म्हणजे लालपरी. या लालपरीमधून ज्यावेळी आपण प्रवास करतो त्यावेळी आपल्याला खरी रस्त्याची अवस्था कळते. कारण की जे खड्डे आहेत त्या खड्ड्याचे सगळ्यात जास्त धक्के या लालपरीमधून जातानाच जाणवतात. आपल्याबरोबर ही सगळी खेडमधली माणसं आहेत, कोणी चिपळूणमधली माणसं आहेत जी परशुराम घाटाने प्रवास करतात. आपण सध्या परशुराम घाटात आहोत आणि या घाटाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, अत्यंत बिकट आहे. काय नेमका त्रास होत आहेत या लोकांना आपण लोकांचं रिॲक्शन या लालपरीमधून प्रवास करत असतानाच सगळ्यांच्या घेणार आहोत. आपण सुरुवात करूया काही लोकांकडून. काय घाटाची काय अवस्था आहे? घाटाची वाटच लावून टाकली. आता 7 वाजता बंद झालं, लोकांचं जाणं येणं तर लयच अवघड करून टाकलं या लोकांनी. त्रास मध्ये काय खड्डे आहेत, हाचका वचका होतात, एकदम त्रास होतो. आणि गाड्यांची ट्रॉफिक पण मग जास्त असते. दररोज 7 वाजता घाट बंद, दररोज जायला कामावर जायला काय नाही भेटत, गाड्या नाही काय नाही. 7:30 वाजता गाड्या बंद होतील. काय काम होईपर्यंत हे झालेले आहेत, पण ते सगळे दर्दी वगैरे घुसून त्या रस्त्याची अवस्था फार वेगळीच आहे, फार खराब झालेली आहे. परशुराम घाट बंद असताना एका वेगळ्या रस्त्यावरून म्हणजे बायपासवरून एक मार्ग दिले. कळंबस्ते या गावातून हा रस्ता होतो, पण त्या कळंबस्ते गावातला रस्ता देखील रस्ता नाही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इकडचा रस्ता हा बंदच आहे, कारण की इकडे कामच झालेलं आहे. 2 ते 3 कॉन्ट्रॅक्टर झाले. म्हणजे आधी चेतक इन्फ्रा होतं, त्याच्यानंतर आता ईगल हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे काम दिलं आहे, पण रस्ता काही बनलाच नाही अजूनही. इथल्या गावकऱ्यांपैकी काही रिक्षाचालक आपल्याबरोबर, आपण त्यांना विचारणार आहोत. सर काय सांगाल, हा रस्ता बनेल असं वाटतं कधी? असं आम्हाला तरी शक्य वाटत नाही लवकर बनेल असं, कारण आज जवळजवळ 5 वर्ष अशीच परिस्थिती आहे. त्याच्यावर पोट आमचं त्याच्यावरच पोट आहे ना. दिवसभर आम्ही 12 तास रिक्षा चालवतो, 8-10 तास चालवतो रिक्षा. त्याच्यावर आमचं पोट आहे. काय जीवन पेट्रोल पण जादा लागतं आहे आणि पॅसेंजर काय भाडे देत नाही. कारण काय भाडे म्हणून प्रत्येक हाय त्या कंडिशनने भाडे देणार लोक. आणि पेट्रोलचं तरी आणि खड्डे भरपूर रस्ता करा ना. आम्ही सिटी एरियातच रस्ता आहे ना. चाकरमान्यांनं गणपतीसाठी गावी येत आहे. गणपतीकडे खरंच प्रार्थना करा, साकडं घाला की हे रस्ते बनू दे. निदान इथून गाड्या चालवण्या इतपत तरी
आम्हाला मानसिक शारीरिक ताकद दे. चला आपण पुढे जाऊया. चिपळूणची वशिष्ठी नदी तुम्ही सध्या बघताय आणि या वशिष्ठी नदीवर इंग्रजांनी बांधलेला हा पूल आहे. याच पुलावरून असंख्य वेळा हजारो टन रेती आणि माल घेऊन अनेक ट्रक गेले, पण हा ब्रिज पडला नाही आहे. अजून पण हा ब्रिज जशाचा तसा आहे, पण ज्या गोष्टीसाठी ही सगळी माल वाहतूक केली गेली तो हा नवीन ब्रिज. या नवीन ब्रिजची अवस्था अत्यंत वाईट आहे. 1 वर्ष झालं नाही आहे हा ब्रिज सुरू होऊन, पण आत्ता देखील या ब्रिजच्या सळ्या दिसतात आहे बघा. ह्या सळ्या आपण पाहताय, हा कॉन्क्रीटने बनवलेला ब्रिज आहे, ज्या ब्रिजवरच्या सळ्या दिसतात. कोण राज्यकर्ते नाही बघायला, त्या BNC वाले नाहीत बघायला, कोणीही बघायला येत नाही. हे रस्ते इतके फालतू बनवलेलं आहे सगळं काम. मी तो 100 वर्षाचा ब्रिज आहे ना, आणखी 100 वर्ष इंग्रजांचा टिकेल. मी तर म्हणतो परत इंग्रज यायला पाहिजेत असं वाटतंय. कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर कोणी प्रश्न का नाही उभे केले हा खरा सवाल आहे. इथले लोकप्रतिनिधी का नाही या संदर्भात बोलत. जो ईगल कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने हा ब्रिज बनवला, त्या कॉन्ट्रॅक्टरवर का नाही कारवाई होत हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि चाकरमानी याच ब्रिजवरून जाणार आहेत. जर कॉन्क्रीटच्या ब्रिजवरच्या सळ्या दिसत असतील तर खरंच म्हणजे धन्य आहेत ते इंजिनियर ज्या लोकांनी हा ब्रिज बनवला. आम्ही खेडपासून परशुराम घाट करून आता चिपळूणपर्यंत पोचलो आहे. चिपळूणमध्ये ही जी रस्त्याची परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे, अत्यंत वाईट आहे. बहादूर शेख नाका ज्या ठिकाणी जंक्शन आहे तो जंक्शनच मुळात सगळ्यात वाईट रस्त्याचं प्रतीक बनलेलं आहे. माझ्या मागे हे बहादूर शेख नाक्याचं जंक्शन आपण पाहू शकता. एक जो रस्ता तिथून येतो आहे तो येतो कुंभारली घाटातून, म्हणजेच कराडवरून ज्या गाड्या पश्चिम महाराष्ट्रातून ज्या गाड्या येतात त्या या रस्त्याने कोकणामध्ये पोचतात. आणि एक जो रस्ता आहे ज्या या ST बसेस वगैरे येत आहेत, हा जो रस्ता आहे तो पूर्ण मुंबई गोवा महामार्ग आहे, मुंबईकडून येणारा हा रस्ता आहे. त्याच्यामुळे याच जंक्शनवर सगळ्यात जास्त ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. हा जो ब्रिजचं काम तुम्ही बघताय हा ब्रिज आधीच बनायला हवा होता, मात्र तो अर्धवट आहे अजून. ॲक्सिडेंट झालं, तो मुलगा ऑफ झाला, जागेवरच ऑफ झाला. त्याच्यामुळे इथल्या चिपळूणची तरी वाईट परिस्थिती आहे. या रस्त्यांमुळं खूप बेकार परिस्थिती झालेली आहे. एकोणीसशे 37 साली हा ब्रिज बांधण्यात आला. हा आहे शास्त्री ब्रिज. या ब्रिजवर तुम्ही बघताय, एक उदाहरण तुम्हाला देतो फक्त. ही मोठी गाडी आली, हा मोठा ट्रक आहे. ज्यावेळी हा ट्रक येईल त्यावेळी समोरच्या ज्या गाड्या आहेत त्या छोट्या गाड्या पण या बाजूने असलेल्या रस्त्याने जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळे ज्यावेळी आता गणपतीसाठी हजारो एसट्या किंवा हजारो लक्झरी बसेस इथून जायला निघतील या रस्त्यावरून, त्यावेळी काय परिस्थिती होईल तुम्ही विचार करा. हा जो नवीन ब्रिज आहे तो बांधून तयार आहे. ह्या नवीन ब्रिजचे दोन्ही जे लेन आहेत ते बांधून तयार आहेत, पण अजूनही हा ब्रिज सुरू करण्यात आलेला नाही.
युद्ध पातळीवर काम करून हा ब्रिज सुरू करायला पाहिजे होता, अजूनही तो करण्यात आला नाही. याचं कारण म्हणजे सुरुवातीला आरेवली ते बाव नदी हा जो टप्पा आहे, ह्या जवळजवळ 34 ते 35 किलोमीटरचा टप्पा MEP या कंपनीकडे होता. त्यांनी 8 वर्षात फक्त 8% काम केलं. त्यानंतर अजून 1-2 कंपन्या आल्या, त्यांनी पण काम केलं नाही. आणि आता शेवटी JM म्हात्रे या कंपनीकडे कंत्राट दिलेलं आहे. या संपूर्ण रस्त्याचं काम पुढे मागे झालं नाही आहे, अजूनही सुरू नाही आहे. हा ब्रिज मे महिन्यापासून बांधून अर्धवट तयार करण्यात आला आहे. अजूनही याच्यावर वाहतूक होऊ शकते, पण युद्ध पातळीवर काम केलं तर. गेले रात्री तुम्ही 8:30ला आलात, तुम्हाला काही दिसणार नाही. दिवसा आलात तर तुम्हाला आजूबाजूला सगळं दिसेल काय चालले ते. आणि आम्हाला एवढा त्रास होतो जायचा यायचा, त्याच्यामुळे आम्ही कसं जायचं, भीती वाटते रस्त्याने जाताना आम्हाला. त्याच्यावर तुम्ही आता लक्ष घाला काय ते. आता धन्यवाद. माझ्याबरोबर तुम्ही चालत आलात ना, तर तुम्हाला एक रस्ता दिसेल. हा बघा, हा रस्ता महत्त्वाचा आहे. निवळी गावात मी सध्या पोचलो आहे. आणि हा जो पट्टा आहे, हे जे पॅकेज आहे ते हान सोल्युशन्स या कंपनीकडे आहे. इथे समोर तुम्हाला याचा बोर्ड पण दिसेल, हान इन्फ्रा सोल्युशन्स. काय ना, गेल्या 2 वर्षापासून हा रस्ता असाच आहे. आणि खाली तुम्ही बघितलात, हे बघा, हे खाली हे असे दगड, हे दगड. ह्या रस्त्याची कंडिशन 2 वर्षापासून अशी आहे. 2 ते 2.5 वर्ष आली. इथे पिलर टाकून ठेवलेत आणि हे जे हॅन इन्फ्रा सोल्युशन आहे हे आता कामच करत नाही. अधिकारी म्हणतात की आमचं ते ऐकत नाही. काय परवा मला एका प्रायव्हेट गाडीवाल्या अक्षरशः चिखलात मला माखलं. आम्हाला भयंकर त्रास होतो. हे खड्डे बुजवा, आम्ही काय कसं चालायचं आणि काय करायचं हे तुम्ही आता आम्हाला मार्ग दाखवा हे खड्ड्यांचा. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा रस्ता असाच आहे. 17,000 कोटी खर्च करतायत या रस्त्यावर. आणि एवढे पैसे खर्च करून पण गाड्यांची हालत बघा. ह्या गाड्यांना एका सरळ रेषेत चालायला इथे जमत नाही. इथले जे कोणी आमदार खासदार आहेत त्या कोणाचं पण इकडे लक्ष नाही आहे. ते सगळे याच रस्त्याने जातात, आमदार खासदार. तरी पण ही रस्त्यांची अवस्था, जिथे रस्ताच नाही आहे, जिथे कंपनी काम सोडून गेली आहे, मग हे काम करणार कोण? खूप मोठा प्रश्न आहे. मी सध्या एका बेटावर आहे. या बेटाच्या आसपास खड्ड्यांचं साम्राज्य आहे असं मला वाटतंय. हा रस्ता कोणता आहे तर हा निवळी गावचा रस्ता आहे. आणि हा का महत्त्वाचा आहे तर याच रस्त्यावरून जर तुम्ही राईटला गेलात तर तुम्हाला थेट गणपतीपुळे गाठता येतं. गणपतीपुळे या ठिकाणी जाणारे वर्षभर पर्यटक असतात, पण आता गावी जाताना देखील तुम्हाला हाच रस्ता लागणार आहे. या संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. हॅन इन्फ्रा सोल्युशन्स नावाची एक कंपनी आहे, ज्या कंपनीकडे हे बांधकामासाठी दिलेलं होतं. पण गेल्या 2 वर्षांपासून इथे एक फाटा, एक अंडरपास तयार करण्याचं काम ते करत आहेत. काम सोडून ही कंपनी निघून गेलेली आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी हा मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल त्यांच्याच मतदारसंघामध्ये, पाली या मतदारसंघामध्ये हा हायवे देखील येतो. त्या हायवेची दुरावस्था इकडे आसपास असली तुम्ही बघू शकता. ज्या दिवशी इथला रस्ता व्यवस्थित होईल ना, त्या दिवशी इथले प्रत्येक नागरिक असाच बोर्ड लावतील की कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत, हा रस्ता कंप्लीट केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आज देखील या रस्त्याचा तुम्ही बघितलात तर हा जो रस्ता आहे तो आंबा घाटात जातो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी जाणारा हा रस्ता आहे. आणि एक दुसऱ्या बाजूला जो रस्ता आहे तो मुंबई गोवा हायवेचा रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे जे हेवी व्हेकल जातात त्यांना त्रास होतो. इथल्या सर्वसामान्य माणसांना तर दिवस रात्र याचा त्रास आहे.
पाऊस पडल्यापासून या खड्ड्यांकडे कोणी बघितलेलं नाही. स्टँडवर तुम्ही जाता येत नाही. आत्ता ह्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळं ते कंपनीचे काय लोक व्यवस्थितरित्या काय काम करत नाहीत. आमदार साहेबांनी अनेक वेळा सांगूनसुद्धा झालेलं आहे. मुंबईपासून सुरू झालेला प्रवास लांजापर्यंत माझा आलेला आहे. मी लांजात सध्या पोचलो आहे. मुंबई गोवा महामार्गाचे साधारणतः 2 टप्पे मला करावे लागतील. ते म्हणजे मुंबईपासून म्हणजे पनवेलपासून ते लांजापर्यंत आणि लांजापासून ते पुढे सावंतवाडीपर्यंत. हे 2 टप्पे का तर पनवेलपासून लांजापर्यंत अत्यंत खराब रस्ता आहे. इथले जे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, JM म्हात्रे असतील, चेतक इन्फ्रा असेल, त्याच्या आधी जो सुप्रीम महावीर होता, त्याच्यानंतर पुढे हॅन इन्फ्रा प्रायव्हेट सोल्युशन असेल, असे हे जे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी अत्यंत घाणेरड्या दर्जाचं काम केलं. त्यामुळे मुंबईपासून ते लांजापर्यंत, लांजाच्या वाटूळपर्यंत रस्ताच नाही आहे. कुठे काम अर्धवट सोडण्यात आलेलं आहे. इथे पण तुम्ही बघितलात तर काम झालेलं नाही आहे. काका, साधारण किती वर्ष झाली तुम्ही चहाचा हा व्यवसाय करताय? आता साहेब मला 22 वर्ष झाली आहे इथे लांजामध्ये चहा विकते वेळी. सेंचुरी मिल कामगार मी आहे. मिल कामगारामुळे आता तर मला 18 वर्ष झाली आहे इथे चहा विकतो आहे. तर आता चाकरमाने येणारे असतात. आता मुंबईकरी सर्व येणार आहेत गणपतीला. रहदारी चालू राहणार आता रात्रंदिवस. असे आपले 15 दिवस तरी रहदारी चालू राहणार. इतके वर्ष तुम्ही व्यवसाय करताय, हा मुंबई गोवा हायवे इतक्या वर्षात बनला नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? हे खड्डे बिड्डे किती असतात, किती त्रास आहे कस्टमर लोकांना. इथे खड्डे आहेत, पुष्कळ खड्डे आहेत. आता रस्त्याची दैनात झाली आहे पुष्कळ. विघ्नहर्त्या गणरायाला साकडं घालून मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली होती. या प्रवासात रस्त्यात असलेल्या खड्ड्यांना, अवघड वळणांना आणि अर्धवट बांधलेल्या त्या सगळ्या पॅचेस आणि रस्त्यांना बगल देत मी पोचलो आहे झारापर्यंत. इथे मुंबई गोवा महामार्गाचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते इथे संपतात. आज मला कळतं आहे या महामार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करून देखील 2 ते 3 हजार जीव का गेले. आता तरी राज्य सरकारने, केंद्र सरकारने, प्रशासनाने आणि थोडीशी लाज असेल तर या कॉन्ट्रॅक्टर्सने हा मार्ग पूर्ण करायला हवा. तरच मुंबई आणि गोवा हे जे अंतर आहे ते 7 ते 8 तासांवर येईल आणि त्याहीपेक्षा इथले जे प्रवासी आहेत त्यांचे जीव वाचतील आणि कोकणातल्या चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी, या स्वर्गात येण्यासाठी खूप चांगला आणि सुसह्य होईल असा रस्ता उपलब्ध होईल. कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी अक्षय भाटकर माझा प्रवास इथेच थांबवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.